माझा प्रभाग कसा सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ असा असेल ही प्रेरणा ही लोकांसमोर मी ठेवणार आहे. मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन करायला हवंय. त्याच्यानंतर बचत गट अजून बळकट कसे होतील, त्यांना आर्थिकरित्या कसं मार्गदर्शन करता येईल, हे सगळं मी सातत्याने 2 वर्ष झाली करत आहे. मी महिलांना असा संदेश देईन की तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि जसं महिला कुटुंब सांभाळते तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तिचा खूप मोलाचा वाटा असतो. शक्ती, जिद्द आणि समाजकार्याची ओढ जेव्हा राजकारणात येते तेव्हा बदलाची नांदी सुरू होते. समाजकार्यात सक्रिय असणारा चेहरा म्हणून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रसिका कृष्णा पाटील या आता जनतेचे प्रश्न महापालिकेत मांडणार आहे. समाजकारणापासून राजकारणाचा त्यांचा हा प्रवास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात. नमस्कार, MHAMTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. मॅडम, तुम्ही पहिल्यांदाच महापालिकेसाठी निवडणूक लढलात आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला विजय मिळाला, त्यामुळे पहिली भावना काय आहे तुमची? खरं तर पहिल्यांदाच निवडणूक लढवायची ही जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा प्रचंड आनंदही होता आणि एक मोठी संधी मिळते याचा अभिमान सुद्धा होता. आमच्या प्रभागातील नागरिकांचं प्रेम आणि जे आम्ही या प्रभागामध्ये कामं केली तो विश्वास आमच्यावर दाखवला आणि ही संधी मला मिळाली, ती मी स्वीकारली. आणि तसंच आता हे निवडणूक ही राजकारण म्हणून नाही तर ही समाज कल्याणाची मला ही संधी मिळणार आहे, याचप्रमाणे मी त्याला घेते आणि याची पुढील वाटचाल आता मी जे काम करणार आहे ते माझ्या कामातनं मी नागरिकांसमोर ते दाखवणार आहे. तुमच्या प्रभागातील कोणते प्रश्न तुम्ही प्राधान्याने आता त्याच्यावर काम करत आहात? प्रभागातील मूलभूत गोष्टी आहेत, जसं की रस्त्याचे कॉन्क्रीटकरण, त्याच्यानंतर स्वच्छता आणि सुरक्षा, प्रभागाचा विकास, त्याच्यानंतर आपलं मूलभूत ज्या गोष्टी आहेत पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन व इतर काही छोट्या मूलभूत ज्या गोष्टी जे नागरिक आमच्याकडे घेऊन येतात त्याच्यावर मी त्यांना पहिलं प्राधान्य देते आणि त्याच्यावरती काम करत आली आहे आणि ते अजूनही खूप छान कसं कोणत्या रीत्या होईल याचा मी अभ्यास करते आणि ते नक्कीच मला संधी मिळाली आहे महापालिकेमध्ये जायची आणि मी तिथे जाऊन ते प्रश्न सुद्धा मांडणार आहे आणि त्या याच्यात मी ते काम करणार आहे. खरं तर जे आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करत असतो आपल्या प्रभागामध्ये ते एक आधी समाजसेवेचं काम करत होती आणि आता त्याची पुढचं पाऊल जे मला मिळालं आहे ते पाऊल उचलूनच माझा प्रभाग कसा सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ असा असेल ही प्रेरणा ही लोकांसमोर मी ठेवणार आहे. राजकीय पटलावर काम करत असताना पतीची साथ कशा प्रकारे मिळते? माझे पती श्री कृष्णा बाळाराम पाटील खरं तर हे समाजसेवक आहेत आणि बरेचसे वर्ष त्यांनी समाज कल्याणाचं काम करत असताना त्यांना प्रभागातील जे मूलभूत गोष्टी आहेत किंवा प्रभागातील नागरिकांचे अनुभव आणि त्यांच्याकडून त्यांना अजून काय अपेक्षित आहे प्रभागातल्या नागरिकांना ते त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथे आहे. आणि जसं ते काम करायची त्यांची पद्धत आहे तीच काम करायची पद्धत मी सुद्धा करते आणि आमच्यामध्ये चर्चा होतात आपल्या प्रभागामध्ये अजून विकास कामं कशी करायची आणि खरं या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ असली पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आणि ती मला मिळाली आहे आणि खरंच मी त्यांना सगळ्यांना तुमच्या समोर सुद्धा धन्यवाद मानते. एक महिला नगरसेविका आहात, तर प्रभागातील महिलांसाठी कोणत्या महत्वाकांक्षी योजना राबवणार आहात? महिला नगरसेविका म्हणून महिलांना प्राधान्य पहिलं देईन. महिला सक्षमीकरण, त्याच्यानंतर महिला सुरक्षा, त्याच्यानंतर मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन करायला हवंय. त्याच्यानंतर बचत गट अजून बळकट कसे होतील, त्यांना आर्थिकरित्या कसं मार्गदर्शन करता येईल, हे सगळं मी सातत्याने 2 वर्ष झाली करत आहे आणि पुढे सुद्धा हे मी महिलांसाठी पहिलं प्राधान्य देणार आहे. त्यांच्यासाठी आपण दर महिन्याला आपण इथे आरोग्य शिबिर राबवत असतो.
जागरूकता निर्माण करण्याची खूप गरज आहे. ती सुद्धा मी त्याचे आम्ही जेव्हा भेटतो, जेव्हा बचत गटातल्या महिला आणि आमचं जेव्हा संभाषण होतं, तेव्हा त्यांचे जे काही माझ्यासोबत वहिनी आम्हाला असं पाहिजे, आम्हाला थोडंसं, ते मी त्यांना थोडंसं एकदम म्हणजे त्यांच्या परीने त्यांना कसं समजवता येतील, त्यांना कोणत्या रीत्या मदत करता येतील, त्यांचा प्रश्न काय आहे ते जाणून घेऊन मग मी त्याच्यावरती काम करते. आणि नक्कीच आता पुढे अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून अजून चांगल्या प्रकारे माझ्या प्रभागातल्या महिलांना कसं अजून पुढे नेलं पाहिजे किंवा त्यांना कसं अजून बळकट त्यांच्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे. कारण की महिला आहेत ते समाजासाठी म्हणजे खूप काही करू शकतात आणि ते मी करायला नक्कीच पहिलं प्राधान्य देईन. नगरसेवक ते राज्यसभा उमेदवार असा प्रवास माया युनाते यांनी केलेला आहे. तर भाजपमधून त्यांना अशा प्रकारची संधी मिळाली, तर काय सांगाल त्याविषयी? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांना संधी देते. तळागाळातून काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हे राष्ट्रीय पक्ष नक्कीच संधी देते. आणि माया इमनाते ज्यांचा हा प्रवास आहे तो आमच्यासारख्या नवनिर्वाचित नगरसेविकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच्यातनं आम्ही शिकतोय की आपण कोणत्या रीत्या काम केलं पाहिजे की नगरसेवक ते राज्यसभापर्यंत पोचतील आणि ग्राउंड लेवल पासून प्रत्येक महिलेनी त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे, हे मी नक्कीच सांगेन. तसंच आम्ही एक कार्यकर्ता म्हणजे माझे पती कृष्णा बाळाराम पाटील हे एक कार्यकर्ते होते आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत काम करत होते. आम्ही कार्यकर्ते होतो तेव्हा रवींद्र चव्हाण, आपले प्रदेशाध्यक्ष, माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही जुनी डोंबिवलीमध्ये गणेश घाट हा प्रकल्प जो उभारला, तो खूप त्याचं सुशोभीकरण हे आमदार निधीतून आम्हाला करायची संधी मिळाली. हे खूप मोठं उदाहरण आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी जर का काम करण्याची वृत्ती असेल आणि प्रामाणिकपणे जो काम करणारा कार्यकर्ता असेल त्याला ही पार्टी नक्कीच पुढे घेऊन जाते आणि जबाबदारीरित्या ते योग्यपणे आम्हाला मार्ग सुद्धा दाखवते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना काय संदेश द्याल? महिला दिनानिमित्त मी महिलांना असा संदेश देईन की तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि जसं महिला कुटुंब सांभाळते तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तिचा खूप मोलाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे आपले आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी हे जे केंद्रापासून ते स्थानिक राज्य याच्यापर्यंत जे योजना राबवतात त्या योजना मी प्रत्येक महिलेपर्यंत कशा पोचतील याचा नक्कीच प्रयत्न करत राहीन. आणि प्रत्येकीने शिक्षण, एकजूट आणि या सगळ्या गोष्टी मिळून समाजासाठी सगळ्या गोष्टींमध्ये पुढे यावं ही मी त्यांना सांगू इच्छिते. जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवसापुरता साजरा न करता महिला सक्षमीकरण करणे हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी रसिकाताई प्रयत्न करणार आहेत. केवळ महिला सक्षमीकरण एवढंच नव्हे तर आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर कसा होईल यातून एक रोल मॉडेल त्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ते येत्या काळात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाएमटीबी फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.